खूप वर्षांपूर्वी अयोध्या नावाची एक समृद्ध आणि सुंदर नगरी होती. त्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. ते पराक्रमी, न्यायप्रिय आणि प्रजेला प्रेम करणारे राजा होते. त्यांच्या राज्यात सर्व काही होतं: संपत्ती, सुख, शांती. पण एक गोष्ट त्यांना आतून सतत त्रास देत होती. त्यांना अपत्य नव्हतं. राजा दशरथांच्या 3 राण्या होत्या: कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा. तिघीही सद्गुणी आणि धर्मपरायण होत्या, पण तरीही त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. वर्षानुवर्ष गेले. राजाच्या मनातली वेदना वाढतच गेली. एक दिवस त्यांनी दरबारात आपल्या मंत्र्यांशी आणि ऋषींशी चर्चा केली. तेव्हा महान ऋषी वसिष्ठ ऋषी यांनी उपाय सांगितला. राजन, तुम्ही पुत्रकामेष्टी यज्ञ करा. देव प्रसन्न होतील आणि तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. राजा दशरथांनी लगेच तयारी सुरू केली. देशभरातून विद्वान ब्राह्मण, ऋषी आणि यज्ञासाठी लागणारी सर्व सामग्री गोळा करण्यात आली. यज्ञासाठी ऋषी ऋष्यशृंग यांना आमंत्रित करण्यात आलं. यज्ञ मोठ्या भक्तिभावाने आणि नियमपूर्वक सुरू झाला. मंत्रोच्चार, वेदांचे स्वर आणि पवित्र अग्नी. संपूर्ण अयोध्या भक्तिमय झाली होती. अखेर तो दिव्य क्षण आला. यज्ञ पूर्ण झाल्यावर अग्नीतून एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला. त्याच्या हातात एक सुवर्ण पात्र होतं, ज्यात दिव्य खीर होती. त्याने राजा दशरथांना सांगितलं, हे पवित्र प्रसाद आपल्या राण्यांना द्या. तुम्हाला दिव्य पुत्रांची प्राप्ती होईल. राजा आनंदित झाले. त्यांनी ती खीर आपल्या राण्यांमध्ये वाटली. कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा यांनी ती श्रद्धेने स्वीकारली. काळ लोटला आणि मग आला तो पवित्र दिवस. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी. त्या दिवशी संपूर्ण वातावरण दिव्य झालं होतं. फुलांचा सुगंध, मंद वारा, आकाशात शुभचिन्हे. आणि मग भगवान राम यांचा जन्म झाला. कौसल्या राणीच्या पोटी जन्मलेले राम हे विष्णू यांचे अवतार होते. त्याचवेळी कैकयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म झाला. संपूर्ण अयोध्या आनंदाने न्हाऊन निघाली. ढोल ताशे वाजू लागले. लोकांनी उत्सव साजरा केला. राम लहानपणापासूनच शांत, नम्र आणि सत्यप्रिय होते. त्यांच्या वागण्यात दया, प्रेम आणि धर्म होता. मोठे होत गेल्यावर त्यांनी गुरूंकडून शिक्षण घेतलं आणि एक आदर्श पुरुष म्हणून वाढले. पुढे त्यांनी वनवास स्वीकारला, रावणाचा पराभव केला आणि जगाला दाखवून दिलं, धर्म आणि सत्य नेहमी जिंकतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.